हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जी आरोग्य विभागाची मित्रांनो 2026ची खूप चांगली वॅकन्सी येणार आहे फार्मसी ऑफिसरची. तर मित्रांनो, याच्या रिलेटेड एक खूप महत्त्वाचं अपडेट, महत्त्वाचं नोटिफिकेशन आलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर डी फार्मा यूट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात तर त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, आरोग्य विभागाच्या या ज्या वॅकन्सीज येणार अपकमिंग वॅकन्सीज आहेत तर याच्यासाठी आर डी फार्माची एक स्पेशल बॅच स्टार्ट केलेली आहे. तर या बॅचमध्ये एनरोल करायचं असेल किंवा तुम्हाला DHSR हे आरोग्य विभागाच्या फार्मसीच्या नोट्स पाहिजे असतील तरी पण आपला जो ऑफिशियल व्हॉट्सअप नंबर आहे यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. तुम्हाला कमेंटमध्ये आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सेम नंबर तिकडे भेटणार आहे. मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. तर पहिला क्वेश्चन असा आहे, ज्यावेळेस हा नोटिफिकेशन आला तर खूप सारे स्टुडंट मला कॉल करून व्हॉट्सअपवरती विचारतायत की सर, आरोग्य विभाग 2026ची वॅकन्सी आलेली आहे का? मित्रांनो, वॅकन्सी नोटिफिकेशन आणखीन आलेलं नाही आहे, पण वॅकन्सीच्या रिलेटेड पद निर्मितीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. त्याच्यावरून आपल्याला समजणार आहे की टोटल वॅकन्सीज फार्मसिस्टच्या किती असणार आहेत. मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता इथे पद निर्मिती शासन निर्णय 23/6/2026. तर मित्रांनो, ज्या आपल्या राज्यातील 50% जास्त बांधकाम झालेले नवनिर्मित श्रेणीविधी आरोग्य संस्थाकरिता पद निर्मिती करण्याबाबतचं हे नोटिफिकेशन आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात इथे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग आणि इथे मित्रांनो सर्वच ठिकाणी तुम्हाला इथे फार्मासिस्ट आपला औषध निर्माण अधिकारी दिसेल. आणि तिथे जर बघितला तर समोर जे रिक्त पदे ते पण दिसणार आहे. इथे तुम्ही बघू शकता औषध निर्माता, मिश्रक, औषध निर्माण अधिकारी. आणि मित्रांनो, S10चं पे लेवल म्हणजेच 29,200 ते 92,300. आणि मित्रांनो, इथे रिक्त पदे किती 4 आहेत. तर अशा नोटिफिकेशनमध्ये तुम्ही सर्व विभागातली जर बघितलात, आता इथे बघितलात तुम्ही जिल्हा रुग्णालय बीड. आता या जिल्हा रुग्णालय बीडमध्ये जर बघितलं आपण तर औषध निर्माण अधिकारीचे जे पदे आहेत तर ते इथे रिक्त असतील तर इथे समोर तुम्हाला दिसणार आहेत. तर अशा पद्धतीने इथे बघू शकता जिल्हा रुग्णालय अकोला. तर असे मित्रांनो सर्व जर तुम्ही या नोटिफिकेशनमध्ये खालीपर्यंत जर चेक करत गेलात, औषध निर्माता, फार्मसी ऑफिसर किंवा मिश्रक असं या नोटिफिकेशनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि मित्रांनो, त्या कॉलममध्ये वरती किती रिक्त पदे आहेत तर असे जे सर्व पदे असणार आहेत मित्रांनो औषध निर्माण अधिकारीचे, तर हे सर्व पदे टोटल जर या नोटिफिकेशनमध्ये आपण कॅल्क्युलेट केले तर टोटल रिक्त पदे जे असणार आहेत ते 130 रिक्त पदे असतील. तर या नोटिफिकेशनमध्ये 130 रिक्त पदे आहेत. आणि याच्या आधी सार्वजनिक आरोग्य विभागाचा आणखीन एक नोटिफिकेशन आला होता तर त्याच्यामध्ये मित्रांनो 136 रिक्त पदे होते. तर याच्यामध्ये जर आपण टोटल बघितलं तर 166 आहेत. आणि मित्रांनो, आणखीन एक आधी नोटिफिकेशन आला होता त्याच्यामध्ये जवळपास मित्रांनो 27 पदे तिकडे होती. तर असे टोटल जर आपण बघितलं जे रिक्त पदे आतापर्यंत आपल्याला दिसत आहेत तर मित्रांनो 280 प्लस रिक्त पदे आहेत. तर मित्रांनो, अपकमिंग वॅकन्सी जी असणार आहेत फार्मसिस्टसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे. म्हणजे याच्या आधी एवढी वॅकन्सी कधी झाली नाही आणि याच्यानंतर पण नाही येणार. सो आत्ता जे चान्स बनतं, ही जी आरोग्य विभागाची वॅकन्सी फार्मसिस्टची असणार आहे ही एकदम चांगली वॅकन्सी असेल तुमच्यासाठी. जर तुम्हाला जर प्रयत्न करायचे, तुम्हाला फार्मासिस्ट बनण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे तर मित्रांनो आत्तापासून स्टडी करावी लागेल. आणि मित्रांनो, तुम्हाला जर क्वालिटी बॅच घेऊन स्टडी करायची असेल तर मित्रांनो हा जो आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे यावरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून आपली बॅच घेऊ शकता. आणि सोबतच ज्या स्टुडंटला क्लासेससाठी टाईम नसेल त्यांना क्वालिटी स्टडी मटेरियल पाहिजे. स्टडी मटेरियलमध्ये आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर देणार आहेत. PYQ असेल, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर, त्याच्यामध्ये आपण टेस्ट देणार आहेत, त्याच्यामध्ये आपण नोट्स प्रोव्हाइड करणार आहेत. अशा सगळ्या गोष्टी स्टडी मटेरियलमध्ये पण प्रोव्हाइड होतात. सो तुमची चॉईस आहे. आणि आपण यूट्यूबवरती तर खूप साऱ्या स्टुडंटला गाईड करतो. सोबतच तुम्हाला काही पण डाऊट असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला डायरेक्टली मेसेज करू शकता. आणि या एक्झाम रिलेटेड ज्या काही अपडेट आहेत, वॅकन्सी आलेलं नोटिफिकेशन असेल किंवा त्याच्या रिलेटेड सगळ्याची इन्फॉर्मेशन, सगळे अपडेट आपल्या आर डी फार्मा यूट्यूब चॅनलवरती भेटतात. सो आर डी फार्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला सर्वांपर्यंत शेअर करा. आणि मित्रांनो, आणखीन एकदा ही वॅकन्सी यायला आणखीन टाईम आहे. नोटिफिकेशन आल्यास सर्वात आधी आर डी फार्मावर तुम्हाला अपडेट भेटणार आहे. थँक्यू ऑल.